आज आपण पाहणार आहोत अजाईल प्रिन्सिपल्स काय आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग, त्यानंतर याला शॉर्टमध्ये एक्सपी म्हटलं जातं. एक्सपी व्हॅल्यूज काय आहेत, त्यानंतर तुमच्या एक्सपी प्रोसेसेस, त्यानंतरची टेक्निक आहे तुमची ASD अडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डायनामिक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि स्क्रम. ह्या 3 अजाइलिटीमध्ये टेक्निक आहे. तर आधी आपण पाहू अजाइल्स प्रिन्सिपल्स काय आहेत. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. पहा, अजाइल्स प्रिन्सिपल्स पॉइंट आहेत. आपण अजाइल प्रोसेस मध्ये काय सांगत होतो, अजाइलचं मिनिंगच काय सांगितलं होतं आपण, क्विकली मॉडिफाय करून आपण सॉफ्टवेअर देतोय, या प्रोसेसला आपण अजाइल म्हणतोय. आणि सारखे चेंजेबल येत असतात तरी आपण ते चेंजेस करून देतोय, ह्याला आपण अजाइलिटी म्हणतो. आणि SDLC मध्ये काय होतं, एक जी प्रोसेस ठरली होती ती स्टार्ट टू एंड पर्यंत मध्ये जरी काही इंटरफेअर आला तरी आपण करत नाहीये. मग अजाइलिटी मध्ये काय पडतात, इटरेशन पडतात. फर्स्ट इटरेशन मध्ये रॉ वेनी डेव्हलप केलंय, सेकंड इटरेशन मध्ये काही चेंजेस करून ह्या वेनी अजाइलिटी क्विकली चेंज करत राहते, याला आपण अजाइलिटी म्हणतोय. म्हणजेच काय, ॲडॅप्ट करतीये कशामध्ये, क्विकली ॲडॅप्ट आणि ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, हे आपण शॉर्ट मध्ये म्हणू शकतो अजाइल याला. तर अजाइल प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत ते पाहतोय. पहा, फर्स्ट प्रिन्सिपल्स आहे, हायेस्ट प्रायोरिटी ऑफ दिस प्रोसेस इज टू सॅटिस्फाय द कस्टमर. अजाइलिटीचं मेन प्रिन्सिपल्स काय, कस्टमर 10 वेळा आपल्याला काहीतरी रिपिटेटिव्ह ऍक्शन सांगत असेल तरी सॉफ्टवेअरमध्ये मॉडिफाय करून देऊन कस्टमर सॅटिस्फाय झाला पाहिजे, हे मेन प्रिन्सिपल्स आहे अजाइलिटी मागचं. त्यानंतर आहे ॲक्सेप्टन्स ऑफ चेंजिंग रिक्वायरमेंट इव्हन लेट इन डेव्हलपमेंट. कस्टमर एखाद्या वेळी करेक्ट वेनी सांगन, कधी रॉंग वेनी सांगन, तरी त्याचे रिक्वायरमेंट आपण काय करतो, ॲक्सेप्ट करून डेव्हलपमेंट टीम पर्यंत जाताना जर काही प्रॉब्लेम चेंजेस करताना त्यांना कळतं हे रॉंग वेनी, तिथं आपण थांबवू शकतोय. त्यानंतरचं प्रिन्सिपल काय पहा, ॲक्सेप्टन्स ऑफ चेंजिंग रिक्वायरमेंट इव्हन लेट इन डेव्हलपमेंट. त्यानंतर फ्रिक्वेंटली डिलिव्हर वर्किंग सॉफ्टवेअर इन स्मॉल टाइम स्पॅन. काय करतात, सारखे चेंज येतात, त्यामुळे दुसरं प्रिन्सिपल काय आहे, त्यांनी त्याचं चेंज दिला आपल्याला, तो चेंज करून लगेच त्याला फ्रिक्वेंटली ते सॉफ्टवेअर मध्ये तो अपडेट करून द्यायचा आहे. म्हणजे स्मॉल टास्क सॉफ्टवेअर मध्ये ऍड करून द्यायचे. त्यामुळे नेक्स्ट प्रिन्सिपल आहे फ्रिक्वेंटली डिलिव्हर वर्किंग सॉफ्टवेअर इन स्मॉल टाइम स्पॅन. त्यानंतर थ्रूआउट द प्रोजेक्ट बिझनेस पीपल अँड डेव्हलपर वर्क टुगेदर ऑन डेली बेसिस. त्यानंतर आहे प्रोजेक्ट आर क्रिएटेड अराउंड मोटिवेटेड पीपल इफ दे आर गिवन प्रॉपर एन्व्हायरमेंट अँड सपोर्ट पाहिजे. त्यानंतर प्रिन्सिपल आहे मेन जे आपलं कम्युनिकेशन वरती चालतंय, फेस टू फेस इंटरॅक्शन इज द मोस्ट इफिशियंट मेथड ऑफ मूव्हिंग इन्फॉर्मेशन इन द डेव्हलपमेंट टीम. काय झालं पाहिजे, फेस टू फेस इंटरॅक्शन झालं पाहिजे. हे काय इफिशियंट होत आहे, ही जी इन्फॉर्मेशन जो सॉफ्टवेअर बनवतोय, जी डेव्हलपमेंट टीम आहे त्यांच्यापर्यंत करेक्ट वेनी जातीये. त्यानंतर आहे प्रायमरी मेजर ऑफ प्रोग्रेस इज वर्किंग सॉफ्टवेअर. प्रायमरी आपला मेजर काय पाहिजे, प्रोग्रेस इज वर्किंग सॉफ्टवेअर. त्यानंतर अजाइल प्रिन्सिपल हेल्प इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यानंतरचं प्रिन्सिपल आहे कंटिन्युअस अटेन्शन टू टेक्निकल एक्सिलन्स. कंटिन्युअसली अटेन्शन कसं आहे, टेक्निकल एक्सिलन्स, गुड डिझाईन इन्क्रीज अजाइलिटी. त्यानंतर फॉर सेल्फ ऑर्गनायझेशन टीम बेस्ट आर्किटेक्चर डिझाईन रिक्वायरमेंट आर एमर्ज, सिम्प्लिसिटी इज नेसेसरी इन डेव्हलपमेंट. हे सगळे अजाइल प्रिन्सिपल आहे. इन शॉर्ट काय सांगतोय, आपलं सॉफ्टवेअर चांगल्या वेनी बनवणे हे हायस्ट प्रायोरिटी नाही तर प्रिन्सिपल्स आहे. त्यानंतर काय करतोय, काही चेंजेस सांगितले ते ऍक्सेप्ट करून डेव्हलपमेंट टीम पर्यंत पोहोचवले पाहिजे. फ्रिक्वेंटली काहीतरी चेंजेस येतात ते आपण चेंज करून परत कस्टमर पर्यंत दिले पाहिजे. थ्रूआउट जे डेव्हलपर जे वर्क करतात आणि ते पीपल काय डेली बेसिसवर काहीतरी बिझनेस त्या प्रोजेक्टमध्ये अपडेशन होत राहतील. त्यानंतर त्यासाठी प्रॉपर एन्व्हायरमेंट अँड सपोर्ट स्टाफ पाहिजे. त्यानंतर जे इंटरॅक्शन होत आहे कस्टमर असन, जो रिक्वायरमेंट सांगणार असन, फेस टू फेस इंटरॅक्शन पाहिजे, जे मुव्हिंग इन्फॉर्मेशन होते डेव्हलपमेंट टीम पर्यंत. त्यानंतर प्रायमरी मेजर काय पाहिजे, प्रोग्रेस कसा होतोय त्या वर्किंग सॉफ्टवेअरचा. त्यानंतरचं काय कंटिन्युअस काय करतोय,
अटेन्शन पाहिजे, टेक्निकल एक्सलन्स अँड गुड डिझाईन, त्याने काय होतं इन्क्रीज ॲझॅलिटी. आणि लास्ट काय सिम्पल इज नेसेसरी इन डेव्हलप, सिम्प्लिसिटी इज नेसेसरी इन, सारखे चेंजेस येतात सारखे चेंजेस येतात एका स्टेजला, एवढं पण कॉम्प्लिकेटेड नाही बनवलं पाहिजे, ते आपल्याला पण नाही समजत आणि कस्टमरला पण नाही. तर मेन आणखी एक काय ठेवायचं प्रिन्सिपल, सिम्प्लिसिटी पाहिजे सॉफ्टवेअरमध्ये. हे झाले सगळे अजाईल प्रिन्सिपल्स. त्यानंतर आहे पॉइंट एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग, म्हणजेच त्याच्या आता जसं आपलं वॉटरफॉल मॉडेल, ह्या वेगवेगळे मॉडेल्स होते, स्पायरल मॉडेल, तर असे वेगवेगळे जे टाईप केले ते प्रिस्क्रिप्टिव्ह, प्रोटोटायपिंग, तर आता इथं अजाईलमध्ये स्वतःचं एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग, त्याला शॉर्टमध्ये म्हणलं जातं एक्सपी प्रोग्रॅमिंग म्हणून. त्याचं वर्किंग कोणत्या वेळी होतंय पहा. एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंग काय पहा, एक्स्ट्रीम प्रोग्रॅम इज कॉमनली यूज अजाईल प्रोसेस मॉडेल. जसं वॉटरफॉल एक कॉमनली यूज होतं कम्युनिकेशन, प्लॅनिंग, मॉडेलिंग, टेस्टिंग आणि मग डिप्लॉयमेंट, ह्या पेज जसे कॉमनली SDLC मध्ये यूज होतात, तसंच अजाइलिटीमध्ये एक्सपी हे मॉडेल आहे कॉमनली यूज होतं अजाईल प्रोसेस मॉडेलमध्ये. इट इज यूज कसं होत आहे, कन्सेप्ट ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग. कशावर यूज होत आहे, कन्सेप्ट जे असतील ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, जे सॉफ्टवेअर बनवतात ते करताना. त्यानंतर डेव्हलपर फोकस ऑन फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटीज, डेव्हलपरचा फोकस कशा असतो, फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटी एक्सपीच्या ज्या असतील त्या कोणत्या आहेत मग पहा, प्लॅनिंग, डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग. तिकडे 5 होत्या, इकडे 4 झाल्या. कोणत्या, प्लॅनिंग, डिझायनिंग, कोडिंग, टेस्टिंग, ह्या एक्सपीच्या ऍक्टिव्हिटीज आहे फ्रेमवर्कचा. मग एक्सपी हॅज सेट ऑफ रूल्स अँड प्रॅक्टिसेस, मग एक्सपीने स्वतःसाठी सेट ऑफ रूल्स अँड प्रॅक्टिसेस ठरवून घेतलेले आहेत. काय करतोय, फर्स्ट प्रायमरी काय आहे, प्लॅनिंग आहे, त्यानंतर डिझाईन करणं आर्किटेक्चर, त्यानंतर कोडिंग, डेव्हलपमेंटिंग. मग इथे काय होतं कोडिंगमध्ये चेंजेस वगैरे, हीच फेज मेन येते कोडिंगमध्ये. काय होते तर रिफॅक्टरिंग होते, म्हणजे फर्स्ट टाइम केला प्रोग्राम आणि लगेच रन झाला असं नाही, रन होईल काही वेळेस रॉंग वेने आउटपुटिंग, काही वेळेस करेक्टिव्ह नाही, म्हणजे रिपिटेटिव्ह काय होते रिफॅक्टरिंग करतोय कोडिंगमध्ये. मग आपण जातो टेस्टिंगला, प्रॉपर वेने वाटत असेल तर टेस्टिंगमध्ये परत काही चेंजेस झाले वगैरे आणि प्रॉपर असेल तर काय करतो मग रिलीज करून देते, म्हणजे सॉफ्टवेअर कस्टमरपर्यंत. जशी तिकडे डिप्लॉयमेंट होती तर ती नसते, इकडे काय आता रिलीज करतोय. काय करतोय, प्लॅनिंग, डिझाईन, कोडिंग, कोडिंगमध्ये रिफॅक्टरिंग होत आहे, टेस्टिंग आणि फायनल काय करतोय प्रोडक्ट तुमचं रिलीज. हे आहे तुमच्या एक्स्ट्रीम प्रोग्रॅमिंगच्या प्रोसेस, किंवा एक्झाम्पल इन शॉर्ट एक्सपी प्रोसेस म्हणून येईल. आता एक्सपीच्या काही व्हॅल्यूज आहेत, कोणकोणत्या व्हॅल्यूज आहे पहा, ज्या इकडे स्टेजेस होतात त्याच आहे तिकडं. फर्स्ट व्हॅल्यूज आहे एक्सपीची, कम्युनिकेशन, तुमचं कम्युनिकेशन कसं होतंय कस्टमर आणि किंवा जो प्रोजेक्ट तुम्हाला बनवण्यासाठी देतोय आणि तुमचे जे टीम मेंबर, जे डेव्हलपर असतील पहा, कम्युनिकेशन पहिली व्हॅल्यू त्याची. बिल्डिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस नीड्स कम्युनिकेशन बिटवीन डेव्हलपर अँड कस्टमर. जे सॉफ्टवेअर बिल्ड होत आहे याची एक गरज आहे, कोणासोबत कम्युनिकेशन झालं पाहिजे, डेव्हलपर आणि जो कस्टमर आहे, म्हणजे डेव्हलपरला त्याची रिक्वायरमेंट कळली पाहिजे. त्यानंतर कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर रिक्वायरमेंट गॅदरिंग अँड डिस्कसिंग द कन्सेप्ट. कम्युनिकेशन होणं मस्ट आहे, त्यामुळे रिक्वायरमेंट आपल्याला अंडरस्टँड होते, गॅदर होतीये आणि डिस्कशन केल्यामुळे तो कन्सेप्ट पण समजतोय. डेव्हलपर जो कस्टमर असतो, तो कस्टमर जर रॉंग वेनी सांगत असेल, कम्युनिकेशन होताना कळतंय रॉंग वेनी ह्या वेनी करायला पाहिजे, तिथंच कन्सेप्ट अंडरस्टँड होतोय. मग पहिली व्हॅल्यू काय आहे तुमची, कम्युनिकेशन. काय, बिल्डिंग सॉफ्टवेअर प्रोसेस नीड्स कम्युनिकेशन बिटवीन डेव्हलपर अँड कस्टमर. त्यानंतर कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट फॉर रिक्वायरमेंट गॅदरिंग, डिस्कसिंग द कन्सेप्ट. त्यानंतरची व्हॅल्यू आहे सिम्प्लिसिटी. जे सॉफ्टवेअर बनवते ते इझिली अंडरस्टँड झालं पाहिजे, एखाद्याला थोडंफार नॉलेज आहे कम्प्युटरचं तरी अंडरस्टँड झालं पाहिजे. मग त्याचा युजर जो GUI इंटरफेस आहे पाहणारा, एवढा कॉम्प्लिकेटेड नको आहे की ओपन केलं की लोकांना ते वापरू पण नाही वाटलं पाहिजे. तर काय सिम्पल पाहिजे, म्हणजे फॉर एक्झाम्पल. मग नेक्स्ट व्हॅल्यू आहे सिम्प्लिसिटी. काय, सिम्पल डिझाईन इज इझी टू इम्प्लिमेंट द कोड. सिम्पल डिझाईन पाहिजे आणि त्यामुळे काय होतं इझी टू इम्प्लिमेंट करू शकतो कोड जो डेव्हलपर इम्प्लिमेंट करणार आहे. त्यानंतरची व्हॅल्यू आहे फीडबॅक. फीडबॅक काय, फीडबॅक गाईड द डेव्हलपमेंट प्रोसेस इन द राईट डायरेक्शन. आता त्यांनी केलंय, टेस्टरला पाठवलंय, टेस्टिंगनी सांगितलं इथे ही व्हॅल्यू रॉंग होतीये, हे आउटपुट रॉंग वेनी येत आहे. हा फीडबॅक डेव्हलपरला घेणं मस्ट आहे का,
त्यामुळे डेव्हलपरला गाईड होत आहे जी प्रोसेस चालली आहे जे सॉफ्टवेअर बनतंय त्याची राईट डायरेक्शन आहे की रॉंग डायरेक्शन आहे. त्यानंतरची व्हॅल्यू आहे आवाज येतोय ना? अक्का कोणाचा तरी माईक ऑन आहे, माईक ऑफ करा. सौरभ रेपाळे कोण आहे? माईक ऑन ठेवून काय झालंय?